आपण पाहत आहात महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज, रोखठोक आणि निर्भीड।
वृत्तदर्शन न्यूज आयोजित भव्य घरगुती गणपती आकर्षक सजावट स्पर्धेमध्ये मी राजेंद्र कांबळे आपणा सर्वांचं स्वागत करतो। आपण सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेच्या क्षेत्रातील घरगुती गणपतीच्या जो काही देखावा आहे त्याची पाहणी आपण करत आहोत। यामध्ये स्पर्धक सहभागी झालेत। आज आपल्यावर बोलण्यासाठी या ठिकाणी निलेश जगदाळे त्यांनी घरामध्ये सुंदर अशी सजावट केली आहे। आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की नेमकी सजावट काय। आपण या ठिकाणी कोणत्या प्रकारची सजावट केली आहे, काय थीम आहे? पंढरपूर वारी संप्रदाय। आपण जे आहेत ना, दरवर्षी आपले बेळगावचे हे आहेत जे वारकरी आहेत त्यांना आपण आहे ना ते 300 लोकांना ना आपण जेवण हे करत असतो। तेव्हाच मी ठरवलेलं थीम ही असं यंदाच्या वर्षी गणपती उत्सवला हे वारकऱ्यांचं संप्रदाय या वर्षी मोठ्यानं झालेला आहे ना दरवर्षीपेक्षा। त्यामुळे मी तेव्हाच ठरवलं की यावेळी आपण गणपतीचं सजावट पंढरपूरची वारी हा थीम घ्यायचा असं ठरवलं। पूर्ण उभे पंढरपूर दाखवण्याचा प्रयत्न आपण केलेला आहे। पंढरपूर आहे ना पूर्णपणे उभे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आपण। किती दिवस या सगळ्या गोष्टी करायला? 13 दिवस। कोण कोण या ठिकाणी केलं यामध्ये? या सहभागीमध्ये सगळं टेक्निकल सगळं मी केलेलं आहे। सगळं म्हणजे मंदिर बनवायचं आणि माझी छोटीशी लहान मुलगी आणि माझी बायको दोघांनी मिळून आहे ना रंगकाम केलेलं आहे। तुम्ही काय सांगाल की या ज्या मूर्त्या कशा प्रकारे म्हणजे कशापासून बनल्या आणि त्याला किती वेळ लागला? मूर्त्या आम्ही असं म्हणजे बाहेरूनच मागवल्या, बाकीचं काम हे आम्ही घरूनच केलेलं आहे। सगळं रंगकाम, मंदिर वगैरे, मोटर हे सगळं आम्ही म्हणजे धबधब्यापासून सगळं आम्ही म्हणजे एखाद्या 1 महिन्यापासून चालूच होतं। 1 महिन्यापासून आम्ही करतच होतो, थोडं जसं कामातून वेळ मिळतच करत होतो। पण आमची थीम ही फिक्सच होती की वारीच करायची आपण पंढरपूरला। म्हणजे आपण आषाढी वारी वगैरे बघतो, भरपूर मोठी असते, त्यामुळे त्याच्यापासून आम्हाला प्रेरणा म्हणून दरवर्षी काहीतरी वेगळं करतो। गेल्या वर्षी केदारनाथ केलेला, तेव्हा यावर्षी ही थीम केली। आपण या ठिकाणी पाहतोय की प्रति पंढरपूर साकारण्याचा प्रयत्न या निलेश जगदाळे यांनी केला आहे। या ठिकाणी आपण पूर्ण जो एरिया पाहिला तर जो काही रस्ता आहे या साईडवरून वारी चालत येत आहे, काही ठिकाणी रिंगण आहे, काही ठिकाणी जेवणाची व्यवस्था आहे, काही ठिकाणी भजन कीर्तन करत बसले आणि मूर्ती जी आहे ती खूप सुंदर अशी मूर्ती या ठिकाणी हातामध्ये विणा टाळ घेतलेले, विणा आणि चिपळी घेतलेले ही मूर्ती सुंदर अशी मूर्ती आहे। प्रति पंढरपूर साकारण्याचा प्रयत्न या जगदाळे कुटुंबाने केला आहे। आपण या स्पर्धेमध्ये अजूनही काही घरांमध्ये जाणार आहोत आणि तिथे नेमका देखावा काय केलाय, काय सजावट केली आपण पाहणार आहोत। कॅमेरामॅन राहुल सोबत मी राजेंद्र कांबळे, महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज, सांगली।